समाजातील पुरुषांच्या बद्दल असलेली गृहीतके म्हणजे स्टिरियोटाइप अर्थात साक्षीबंध कल्पना यांचा पुरुषांना त्रास होतो आहे। त्यामुळे पुरुषांची घुसमट वाढत आहे। मर्द को दर्द नहीं होता, बाईलवेडा, जोरू का गुलाम वगैरे संकल्पना जनमानसात आहेत आणि म्हणूनच स्त्री पुरुष समानतेच्या लढ्यामध्ये पुरुषांनी पुढे येऊन समानतेची चळवळ चालवली पाहिजे। पुरुषांनी या पुरुषसत्ताक व्यवस्थेचे जे फायदे आहेत ते हळूहळू सोडवायला हवेत, म्हणजे पुरुषसत्ताक पद्धतीचे तोटेही कमी होतील आणि महिलांना सामाजिक कौटुंबिक जीवनामध्ये समानतेच्या पातळीवर आणण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे। स्त्रियांचे शत्रू पुरुष नव्हे तर स्त्री पुरुष विषमता मांडणारी मानसिकता ही शत्रू आहे आणि त्यामुळेच ही मानसिकता स्त्री पुरुष दोघांनीही बदलली पाहिजे। काही विकृत पुरुषांमुळे समस्त पुरुष जातीला लागलेला धब्बा, कलंक आदी पुसण्यासाठी आता समाजातील वैचारिक व जबाबदार पुरुषांनीच अशा विकृत पुरुषांचे प्रबोधन करण्यासाठी लढा दिला पाहिजे, पुढे आलं पाहिजे। तेव्हाच स्त्री पुरुष समानता येईल आणि हे करत असताना प्रसंगी त्रासही होईल, परंतु सध्या आपण बदलत्या संक्रमण काळात असल्यामुळे संयम राखल्यास याला नक्कीच यश येईल असा विश्वासही व्यक्त केला गेलाय। तर यावेळी व्यासपीठावर सोलापूर शहर पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, प्रसिद्ध साहित्यिक समीर गायकवाड, समाजकार्य विभागाच्या डॉक्टर विजया महाजन आदींची उपस्थिती होती। तर या प्रसंगी डॉक्टर विजया महाजन, डॉक्टर महावीर साबळे, डॉक्टर अर्चना इंजल व डॉक्टर दत्तात्रय कांबळे आणि डॉक्टर अंजना सोनवणे आदींनी आपापली मते मांडली। तर प्राचार्य डॉक्टर संतोष कोटी यांच्या अध्यक्षीय भाषणाने या चर्चासत्राचा समारोपही करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर दीपाली पाटील यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर पद्मावती पाटील यांनी केला। तर या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक परीक्षा नियंत्रक डॉक्टर SP गायकवाड, प्राध्यापक डॉक्टर महावीर शास्त्री, समाजकार्य विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर निशा वाघमारे, डॉक्टर ओवाळ तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख, PhD करणारे विद्यार्थी, विधिज्ञ तसेच अभ्यासक आणि विद्यार्थी आदींची उपस्थिती होती। जर आणले वेगवेगळे देश त्याचं समाप्त करण्यासाठी तर खूप चांगलं होईल, कारण मला आता असं वाटायला लागलं की मी जर बोलायला लागले तर 5 पर्यंत थांबणार। लिटरली इतकं आहे या विषयावर आणि याला पैलू खूप आहेत। म्हणजे आपण जेव्हा पुरुषांची अस्वस्थता म्हणतोय त्याच वेळेस महिलांचा पण विचार करणं गरजेचं आहे, पुरुषांचा पण विचार करणं गरजेचं आहे। मग नुसतंच बोलून ठेवून चालणार नाहीये। पहिल्यांदा आपल्याला इथे जे प्राध्यापक आले होते, पहिल्यांदा ज्यांनी मनोगत व्यक्त केलं त्यांनी खूप चांगली गोष्ट सांगितली की आपण इथं प्राध्यापक आहेत, पोलीस आहेत, साहित्यिक आहेत आणि हे आपण एक इंटेलेक्च्युअल क्लास आहोत की जे सोसायटीसाठी आपण आयडियल आणि एक रोल मॉडेल देऊ शकतो की याच्यावर काय होणार आहे, त्याचं आउटपुट आलं पाहिजे। या सगळ्या आयामांना हात घातलेला आहे, यावर मांडणी झालेली आहे आणि मग कुणीतरी म्हणतो पुरुष पण भार आहे, त्याचबरोबर कुणी म्हणतो पुरुष गळून पडताना आणि समानता आणताना, असे अनेक जे त्यातले आयाम आहेत ते आपल्या समोर अनेक प्रतिष्ठित आणि चांगल्या लेखकांनी ते मांडलेले आहेत। त्यामुळे हा अंक जो आहे तो केवळ आपल्या पलीकडेच्या जगाचा भाग नाहीये, तर आपल्या सगळ्यांचा तो भाग आहे, आपल्या सगळ्यांवरती तो परिणाम करणारा भाग आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्याच्या आजूबाजूला केंद्रस्थानी जो आहे तो जेंडर पुरुष आहे। त्यामुळे त्याला समजून घ्यायचं असेल आपल्याला तर आणि तेही बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी, म्हणजे जे प्राध्यापक वर्ग आहेत ते, कारण हे प्राध्यापक वर्ग आपण सगळे आपण कुणाला घडवतो तर पुढच्या येणाऱ्या पिढीला घडवतो असं आपण म्हणतो। तर मग आज आपण जे पाहतो आहोत ते असंच चालू द्यायचं आहे का आपल्याला? त्या न्यूयॉर्कमध्ये जेव्हा होत्या तेव्हा त्यांना एक भटकंती करत असताना एक ज्याला बेगर असं म्हणतो की त्याला भिक्षुकी करणार असं म्हणता येणार नाही, परंतु होमलेस पर्सन होता आणि तो त्यांना भेटला आणि एका दिवसात ते 2 वेळा त्यांची दृष्टादृष्ट झाली आणि त्यानंतर त्यांचा संवाद झाला। संवादामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की त्या माणसाच्या मनामध्ये स्त्रियांविषयी एक राग आहे, कडवटपणाने पण राग। त्याचा राग असा होता की त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती, नुसतीच सोडून गेली नव्हती तर ती मुलाबाळांना टाकून गेली होती, पण त्याचा असा राग होता की ही जगामध्ये एकटा आहे, त्याचं कारण माझी बायको।
अपर्णा वेलणकरांनी त्या वृद्धाला विचारले की तुम्हाला कसं कळलं की बायको सुखात आहे, म्हणजे तुमची जी बायको सोडून गेली ती सुखामध्ये तुम्हाला कसं कळलं? तर त्यांनी सांगितले की ती ज्या पुरुषाबरोबर गेलेली आहे त्या पुरुषाबरोबर माझी मैत्री आहे आणि त्याच्याशी मी बोलत असतो आणि त्यांनी मला सांगितले की तुझी बायको माझ्यापेक्षा ती सुखात आहे. पण याला काही वर्ष होऊन गेले, कारण तिने त्यालाही सोडलं आणि एक तिसरा पुरुष केला. मग ती कुणाशी जर लॉयल नसेल तर तिच्या दुःखामध्ये मी रडावं का? त्यापेक्षा मी तिचा राग व्यक्त करतो, पण मी सगळ्यासाठी सर्व स्त्रियांना दोषी धरत नाही.